हाय गाईज, माझं नाव प्रसाद विष्णू परब. तर 2 दिवसापूर्वी आपण एक न्यूज पाहिली की आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे निधन झाले. न्यूजमध्ये सोशल मीडियावर त्याची खूप चर्चा झाली. दिवसभर सोशल मीडियावर बातम्यांमध्ये एकच चर्चा होती. पण त्या विमानामध्ये अजूनही प्रवासी होते, त्यांचा कोणीच विचार केला नाही. आणि त्याबद्दल माझ्याही मनात 2-3 दिवसापासून एक खंत चालू होती की अरे यार, ह्यावर मी काही बोलावं आणि ह्यावर काही व्हिडिओ बनावा. तर असंच इंस्टाग्राम स्क्रोल करत असताना मला एक रील मिळाली आणि त्या रीलच्या कमेंटमध्ये एक कमेंट मला अशी मिळाली, ती माझ्या हृदयाला भिडली. ती आज मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. ती कमेंट संदेश पावसे या व्यक्तीने केली आहे. अपघातात 5 लोक गेले, पण जग थांबलं फक्त एका नावासाठी. उरलेले 4 जण बातमीच्या शेवटच्या ओळीत हरवून गेले, पण त्याच्या घरात आजही वेळ थांबलेली आहे. कुणाच्या घरात रिकामी पडलेली चप्पल आहे, तर कुणाच्या घरात अर्धवट ठेवलेली जबाबदारी आहे. कुणाच्या घरात आता पुढे काय होणार हा प्रश्न आहे, ज्याचं उत्तर कोणाकडेच नाही. त्या 4 जणांचा ना फोटो फिरला, ना RIP लिहिलं गेलं, ना 2 शब्द सहवेदनेचे. कारण त्यांच्याकडे पैसा नव्हता, पद नव्हतं, नाव नव्हतं, पण त्यांच्याकडे कुटुंब होतं, स्वप्न होती आणि उद्याची भीतीही होती, जी आता खरी झाली आहे. मरण सगळ्यांचं सारखंच असतं, पण इथे दुःखालाही वर्ग असतो. मोठं नाव मेलं तर देश हळहळतो. सामान्य माणूस मेला तर त्याच्या घरच्यांना सावर असं सांगून जग पुढे निघून जातो. हा फरक अपघाताचा नाही, हा फरक आहे आपल्या संवेदनशीलतेचा. आपण कुणासाठी रडतो आणि कुणाला विसरतो, हे आपलं समाज म्हणून अपयश आहे. आज RIP एका माणसासाठी आहे, पण उद्या आपण आपले त्या उरलेल्या 4 कोणीही असू शकतो. म्हणून प्रश्न मृत्यूचा नाही, प्रश्न आहे माणसाला माणूस म्हणून पाहण्याचा. कारण मृत्यू सगळ्यांना समान आहे, पण माणुसकी अजूनही समान नाही. तर हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हा फक्त एवढाच होता की आपण डे टू डे लाईफमध्ये जगताना असा विचार करत असतो की इतका पैसा कमवीन, इतकं नाव मोठं करीन, म्हणजे माझ्या जगण्याला अर्थ प्राप्त होईल. पण तुमच्या मरणालाही लोक तेव्हाच डोक्यावर घेतील जेव्हा 4 चौघात तुमचं नाव असेल.